जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भोंडेवाडीपासून जे वरचे रस्ते आहेत त्या रस्त्याला खूप खड्डे पडलेले आपण पाठीमागे पाहतोय. खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा आणि अशी विचित्र परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपण आहोत या निमगिरी गावाजवळ. तर ही निमगिरी बस स्टॉप आहे. हा सगळा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. आपल्या सोबत ही सगळी स्थानिक मंडळी आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, तर तुम्ही काय सांगाल? रस्ता खूप खराब झालेला आहे. अहो, रस्ता म्हणजे असा खराब झाला आहे, इथं एका पिकअपमध्ये 50-60 माणूस पोटासाठी जात आहे आणि खालवर जर उद्या झाला पाठीमागं तुम्हाला माहिती आहे किती जणांचा झाला घात. असं झाल्यावर काय करणार? आणि पोटासाठी त्याला जावंच लागते. तुमची जरी पिकअप असली तरी आम्हाला ते बसणंच आहे आणि प्रत्येकाकडे गाडी नाहीच. इकडे अधिकाऱ्यांचं लक्ष नाही का रस्ते दुरुस्त करायला? आता तुम्ही बघा ना, आता आहे का नाही तुम्हीच सांगा. आता आहे का नाही ते चांगलं लक्ष म्हणून तुम्ही. बाबा काय म्हणाले? लक्षच नाही. आता तुम्ही आदिवासींच्या पोटी जन्माला आले, हा काय दोष आहे का? एकाला एक कोणी असो, कोणी पुढारी होऊन द्या, फक्त स्वतः करताना फक्त करतात. दुसऱ्या करताना करू शकते नाही का करतात. स्वतःचा पण काय पोट भरणार आहे काय? हो, तुम्ही काय सांगाल? हे आपले आता बघा इथे खडी किती दिवस 2 वर्ष येऊन पडलेली इथे खडी आणि खोदलंय. टोपी अंधार दिसतो, तो चेहरा दिसत नाही. हां, खोदलंय म्हणला. त्यात ते रस्ते ना. तुमचं काय नाव? साबळी. कुठलं गाव? मी इथलंच राहतो. आता इकडे मागे बघा, रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत. दुचाकी वाहन, 4 चाकी वाहन, हा आता पायापाशी बघा. इथे पण बघा किती खड्डे पडलेले आहेत. संपूर्ण रस्ता खराब झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने इकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा विभाग काय म्हणाले? हे पट्टा बंद कर पाठीव कामाला जातोय तर हे खड्डा कुठं आहेत. एखाद्या पिकअपमध्ये 20 असतात, एखाद्या पिकअपमध्ये 25 असतात. उद्या एखादा ड्रायव्हर काय करू शकतो? याला एक खड्डा असला तर कमी सरच होणारच ना माणसाला, किंवा नाही? आता आपल्यासोबत जरा दुचाकीवर चाललेले एक सहकारी आहेत, साबळे भाऊ. रस्त्याचे अक्षरशः 12 वाजलेत. भोंडेवाडीपासून पुढचा जो संपूर्ण रस्ता आहे, म्हणजे खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा असंच कळत नाही. रस्त्याची खरं बिकट अवस्था आहे. खरोखर 2014मध्ये जसा रस्ता झाला तसा रस्ता काय अजून पूर्ण झालेला नाही. तर आमदार साहेबांकडून आम्हाला अपेक्षा करतात तुम्हीच रस्ता कराल. कोण आमदार आहे? सोनवणे साहेब. सोनवणे साहेब इकडे येतात का कधी? येतात ना. हो, येतात ना. त्यांनी पाहिले का रस्ते? पाहिले तर आम्ही त्यांना पण सांगितले. 2014मध्ये त्यांनीच रस्ता केला होता आणि आता पुन्हा ते आमदार येतात. त्यांच्याकडे आम्हाला अपेक्षा आहे का तेच पुन्हा रस्ता करतील. जे विद्यमान आमदार रस्ते करतील तुम्हाला खात्री? हो, 100%. सध्या जी दुर्दशा झाली, जो लोकांना त्रास होतोय, याची जबाबदारी कोणाची? याची जबाबदारी तसं पाहिलं तर मग मागचे आमदार. कारण ज्या टायमाला 2014मध्ये सोनवणे साहेब आमदार झाले तेव्हा त्यांनी रस्ता केला तोपर्यंत. त्यानंतरनं त्यांचा पराभव झाला. नंतर बेनके साहेब आमदार झाले. त्यांनी पण कामं केली परंतु रस्त्याकडे मात्र नाही कोणी पाहिलं. आता शरद सोनवणे पुन्हा आमदार आहेत. आता आमदार होऊन वर्ष झालं. हो, झाले ना. पण त्यांना तालुका पाहिजे का? तालुका पाहिजे. आदिवासी भागातले प्रश्न नाही महत्वाचे? हो, आहेत ना. 100% आहेत ना. आदिवासी भागामध्ये तशी पाहिलं तर बिकट अवस्था आहे. आदिवासी भागामध्ये प्यायला पाणी नाही. आता त्याचं आमदार साहेबांना आम्हाला अपेक्षा आहे का तुम्ही पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न असेल हा सोडवा. गावात प्यायला पाणी नाही? नाही, बिकट अवस्था पाण्याची. आता पाणी कुठून पिता? असं विहिरी बारवाचं कुठून पाणी आणता? जलजीवन मिशन? जलजीवनचं काम बंदच आहे आता इथं. 3-3 किलोमीटर हे का आपण पाहू शकतो? काय म्हणले? 3-3 किलोमीटरहून गडी पाणी आणते आम्ही स्वतः डोक्यावर 2-2 अंड. 3-3 किलोमीटर अंतरावर? त्या पाठी झाडी आहे का वरती? त्या झाडीच्या त्या डोंगराच्या पोटापासून इथं खाली डोक्यावर पाणी आणते का नाही इथं विचारा बाहेर. कोण आहे गावचं सरपंच? विठ्ठल रडे. काय त्यांचे प्रयत्न? हो, आहेत ना. त्यांचे पण प्रयत्न आहेत. आता जलजीवनचा विषय जर तुम्ही म्हणलं तर जलजीवनची अवस्था तुम्ही पाहू शकता. बघा इथं पाईप काढून ठेवला जलजीवनचा. आता त्याला कमीत कमी 2 वर्षाला याची अशी अवस्था आहे. रस्त्याचा जनजीवनचा सांग कसा काय? आणि जर सरपंचाच्या बाबतीत बनायला गेलं तर सरपंच खरं चांगली सरपंच आमच्या गावाला. कारण त्यांनी रडे? हो, रडे सरपंच. काम त्यांनी भरपूर आले. तर आमच्या गावामध्ये 1 कोटीचा निधी त्यांनी आणलाय. कोणाकडून आणलं? त्यांनी बेनके साहेबांकडून निधी आणलेला आहे तो. तुम्ही तर म्हणता इकडे कामच नाही बेनके साहेबांची. पण सरपंचांचा पाठपुरावा आहे तो. सरपंचांचा पण बेनकेंचं काही सहकार्य नाही? नाही, त्यांचं सहकार्य आहे परंतु सरपंचांनी पाठपुरावा केल्यानंतर ते का काम आले ना. सरपंच साहेबांचा पाठपुरावा असाशिवाय ते कामात का? आता विद्यमान आमदार शरद सोनवणे, विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडे काय मागणी? आता खासदार साहेबांनी एक सांगणे की तुम्हाला जसं तुमचं इलेक्शन झालं तसं खासदार साहेब आम्हाला आदिवासी पट्ट्यामध्ये दिसतेच नाही. कुठं दौरा नाही, काहीच नाही. पण त्यांना एक विनंती आहे की आदिवासी भागामध्ये लक्ष द्या. आदिवासी भागामध्ये आम्हाला दुसरं काहीच नको. दळणवळण म्हणजे पाण्याचा प्रश्न आणि रस्ता
हे जरी सुटले तरी आमचं फार मोठं म्हणजे हे होईल. येण्या जाण्याचा मार्ग रस्ता आहे, कारण मजुरीसाठी आमचे लोक बनकापटे जात आहे. तुम्ही पाहिलं तिथं खिंडीमध्ये जातो आम्ही, तो रस्ता अगदी चालता येत नाही माणसाला, अशी परिस्थिती रस्त्याची. तेवढं जर केलं तर फार मोठं काम होईल बा, कारण लोकांना नेहमीच मोलमजुरीचा प्रश्न येतो, पोटा पाण्याचा. शरद करतील याची खात्री हो आहे ना, करतील ना. 5 वर्षात हो 100% करतील. 100% करतील. दुर्दशा तर झालेलीच आहे, लोकांना अपेक्षा आहे विद्यमान आमदारांकडनं प्रश्न सोडतील. बाबा नमस्कार. पुढे या, पुढे या. काय नाव तुमचं? कुठलं गाव? आता आपण हा जो रस्ता पाहतो, रस्त्याची दुर्दशा या इकडे बघा. आता रस्त्याला किती खड्डे पडलेले आहेत, रस्ता होत नाही. काय मागणी कराल, काय सांगाल? आपल्याला रस्त्याचीच गरज आहे ना हो, आणि पाण्याची गरज. पाणी आज आम्हाला आज मधून पाणी प्यायलाच नाही. आता पाणी कुठून आणता? अहो, पाणी असं साश्याचं पाणी आम्ही पितो. डोक्यावर पाणी आता निमगिरी गावापासून किती अंतरावरनं पाणी आणावं लागतं? अहो आता पहा, आता हे काही लोकांना इथून त्या डोंगराच्या पायथी जायला लागलं. लय आमचा द्या तर रोजची टँकर चालू नाही का? हा टँकर नाही अजून चालू. या टँकरची मागणी का नाही करत? काय मागणी नाही अजून केली. आपण काय म्हणू त्याच्यात. अरे हे पहा, हे वरच्या वर्षात नाही यांना पाणीच नाही. आज आहे पार बिलकुलच पाणी नाही प्यायला. आता पुढे जी वस्ती आहे ते कुठली तिला वस्ती? पाणीच नाही. खांडीची वाडी गावाची खांडेची वाडी. खांडीची वाडी, तिला पाणीच नाहीत. मग इथं वर गवारवाडी, गवारवाडी ती तिकडे आली ते डोंगराच्या पाठीमागे तिकडे काय व्यवस्था? तिकडे अशीच काहीच फरक नाही. आता कधीपासून पाणी नाही? अहो पाणी आता हा मग ग्रामसेवक, सरपंच, हे पंचायत समितीला ठराव पाठवत नाही का? पाठवलं त्यांनी, पण अजून तर काहीच नाही ना. पाण्याचं काय टँकर वगैरे काय आपले पंचायत समिती सभापती कोण आहे? नाही. सभापती आता कोणी अजून निवड नाही झाली ना. झाली ना ते याची पल्ल्याड आता धरणाच्या नाही. दिवाळे खुर्दच्या सरपंच ताई, हा शेळकंदे ताई. सेकंड झाली का? हो. माहित नाही अजून. नाही मला तर माहिती. त्यांच्याकडे काय मागणी? सभापती ताईंचं आपण अभिनंदन. त्यांच्याकडे काय मागणी करा? काय नाही, आम्हाला ही पाण्याची सोय झाली पाहिजे. रस्त्याची. रस्त्याची रस्ता तर इकडे या, आमच्या समस्या बघा, अडी अडचणी सोडवा. तुम्ही एक महिला सभापती झाला तर आम्हाला अभिमान आहे, अभिमानी, हा. पण जरा अडचणी पण समजून घ्या. बरोबर आहे. आता बघ, हेतून इंदिरानगर खराबवाडी हा रस्ता आज अतुल शेट बँकेच्या काळात झालाय, पण तो पूर्ण झालेला नाही. नुसती माती टाकली. त्या मातीत पाहिजे त्याला जातील पावसाळा. त्याला जो 1 कोटीचा निधी पडला होता. साहेब आता साहेब आले नाही म्हणून ना आल्यामुळेच मग तो रस्ता राहिला. इथं माई लांडे जिल्हा परिषद सदस्य झाल्यात. माई लांडेकडून काय अपेक्षा? माईलांडा कोणी अपेक्षा का नाही, आम्हाला हेच अपेक्षा, पाणी आणि रस्ता. पाणी द्या. हा पाणी द्या, पाणी आणि आम्ही रस्ता. सुरुवातीला ज्या टायमाला ते उभे राहिले हा. सगळेजण, त्यांना काय सांगितलं होतं, मतदान कोणलंय हो कसंही हो, फक्त आमचे 2 प्रश्न सोडवा तुम्ही, पाण्याचा आणि पाण्याचा रस्त्याचा. आणि रस्त्याचा. दुसरं काहीच आमच्या काय अपेक्षा नाही. आदिवासी भागातील ज्या मूलभूत गरजा आहेत ते म्हणजे पाणी, रस्ते आणि आरोग्य. आता आरोग्याचे पण 12च वाजलेले आहेत. रस्त्याची परिस्थिती आपण पाहतोय. ह्या निमगिरी परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचबरोबर इथल्या जिल्हा परिषद सदस्य माई लांडे, पंचायत समितीच्या सभापती, या सगळ्या मंडळींनी हे प्रश्न सोडवायला हवेत. आजही लोकांच्या जर 5वीला हे प्रश्न पुजलेले असतील तर तुम्हा मंडळींना निवडून देऊन उपयोग काय? लोकप्रतिनिधींनो, या जनतेबद्दल थोडीफार आस्था, दया असू द्या. ह्या तालुक्याचे आमदार म्हणाले होते, शासनाचा टँकर नाही गेला तर मी स्वतःच्या खिशातून हे लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करेल. आता हे निमगिरी गाव आहे, ही लोक म्हणतात महिन्यापासून पाणी नाही. BDO साहेब, तुम्हाला शासनाची गाडी आहे, तर त्या गाडीमध्ये बसा, तर फेरफटके मारा. काय म्हणाले? काय म्हणले? यांना सांगा कोण पाणी वाहते ते. काय कोण पाणी वाहते? पुरुष मध्ये पाणी वाहते, पहिलेच नाही त्यात मग आता महिला एकटी काय मरत महिला किती वाहणार पाणी. BDO साहेब, जरा तुम्हाला सरकारची गाडी आहे, त्या गाडीमध्ये बसा, इकडे फिरा, लोकांच्या व्यथा काय समजून घ्यावं, लोकांचा दुवा घ्याल, अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, निमगिरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.